नमस्कार मित्रांनो, झेंडूच्या प्लॉटवर आहे. पवारवाडी रिसोड, जिल्हा वाशिम या गावी आहे. दादांचा प्लॉट आहे. त्यांचा जवळपास किती एकर आहे दादा प्लॉट? 1.5 एकर. 1.5 एकर. कोणती व्हेरायटी घेतलेली आहे, त्यांना क्वालिटी काय वाटली ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ते स्वतः व्यापारी आहेत झेंडूचे. तर दादा आपलं नाव सांगा एक वेळेस. अनिल पवार. बर, आपण किती हजार घेतलेले ते? पिवळा कलर पिवळा आहे 4,000 आणि ते दुसरा कलर ते होय 4,000. 4,000 ना. बरं, तुम्ही किती तारखेची लागवड केली होती? 5व्या महिन्यामध्ये 5व्या महिन्याची 1 शेवटची तारीख. 5व्याची 1 तारखेची लागवड आहे. 1-2 तारखेला. बरोबर. बरं, तुम्हाला काय वाटत आहे, क्वालिटी काय वाटत आहे? तुम्ही स्वतः व्यापारी आहे. क्वालिटी म्हणजे आतापर्यंत आपण झेंडू लावला. हा. या झेंडू क्वालिटी चांगली आहे. हं. आणि त्याच्यानंतर जे माल द्यायची जी हे कॅपॅसिटी हा. तिच्यापासून डबल नाही. डबल नाही हा? हा. आता किती तोडे झाले बरं तुमच्या या प्लॉट? आतापर्यंत 2 तोडे झाले. बरं, आतापर्यंत आपण 30 क्विंटल माल गेला. 30 क्विंटल गेलेला आहे माल. हा. 15 15 अजून 20 ते 30 क्विंटल माल झाडाला उद्या कटिंग आहे. उद्याला कटिंग आहे. उद्या कटिंग. बरं, मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही माल नेता तेव्हा काय वाटतं मागणी तुम्हाला? चांगली आहे. मागणी चांगली आहे. हो. डिमांड डिमांड चांगली. ज्या जुन्या व्हरायटी आहेत त्यांच्या कंपॅरिझन मध्ये चांगली व्हरायटी. त्याच्या कंपनी चांगली. रेट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. नाही ना काही. आणि जे आता झेंडूला जे पाकळ्या वगैरे आपण राहते तोडायच्या कंडिशन मध्ये, याचे पाकळ्या तुटतात काय? नाही नाही काहीच नाही ना. नाही तो तसं तसं फुल राहते. बरोबर. याची जे डेट आहे, हा. डेटाचा काही प्रॉब्लेम म्हणजे वजन जास्त झाल्याच्या नंतर तुटते वगैरे असं काही आहे का? नाही ना तसं काही काहीच नाही ना. नाही. याचं वजन ते पुन्हा भरपूर येते. भरपूर आहे ना वजन. हा, वजनाला पाकळ्या कॉम्पॅक्ट आहेत हा. त्याच्या कारणानं. आणखी याला काही रोग वगैरे दादा तुम्हाला वाटत आहे? नाही. तुम्ही आता जवळपास याला 6-7 दिवस झाले फवारणी नाही, खत काहीच नाही, नाही काहीच काहीच नाही. नाही. बाहेर गावी असतात. बाहेर गावात. बरं, त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला चांगली वाटत आहे व्हरायटी असं हो. म्हणणं आहे. आणि शेतकऱ्यांना लावायला पाहिजे दादा ही व्हरायटी. शेतकऱ्यांना लावायला पाहिजे. पहिले अष्टगंधा पितांबर लावतो आपण त्याच्यापेक्षा ही चांगली. ओके. म्हणजे चांगली दुसऱ्या व्हरायटीपेक्षा चांगली असं चांगली. वाटत म्हणायचं. वाढ बी होती, फुटवे जास्ती मारते. आणि जर आणि शेतकऱ्यांना मालाच्या- लावायचं असेल तर याचं अंतर किती शेतकऱ्याला घ्यायला पत्र पाहिजे? लावायचं असेल तर ही 6 फुटावर लावून लागतं. काय कारण बरं? कारण की आता हे 4 फुटावर लावायला त्याच्यामध्ये चालतच बी नाही. चालता येत नाही म्हणजे हा. जास्त हा. याचे कारण फांद्या जास्त होतात. फांद्या मोडतात, हम्म. तोडतात नाही. जर 6 फुटावर लावलं तर हम्म. झाडाचं नुकसान होत नाही, बरोबर. माल भरपूर नाही. म्हणजे फांद्या जास्त असल्या फांद्या कारणाने जास्त. आता तुटतायत. बरोबर. हा. म्हणजे आता आपल्याला- तोडायला जर गेलो आपण हम्म. तर एक बाई नाही म्हणलं तर कवळाभर मोडती. बरोबर. तेवढं आपल्या वाढवायसाठी भक्कम खर्च करणार. खर्च लागतो. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, दादांचं म्हणणं असं आहे की या व्हरायटीला ब्रांचेस खूप जास्त असतात, त्या कारणाने यांच्या कळ्या पण जास्त असतात. हो. म्हणजे आपण जर जेव्हा लावू ना तेव्हा 6 फुटाचं अंतर कमीत कमी आपल्याला कमी. घ्यायला पाहिजे. हा. 2 लाईनी मधला. हा. एकंदरीत व्हरायटी चांगली वाटत आहे. 1 नंबर व्हरायटी. बरोबर. आता कोणत्या मार्केटला नेलं होतं तुम्ही? दोन वेळेस? हैदराबाद, सुरत बरोबर. बाहेर घेतो. काय रेट भेटला होता? 40-50 रुपये. 40 ते 50 रुपये. बरोबर. आणखी तुम्हाला किती दिवस प्लॉट टिकेल असं वाटत आहे तुम्हाला? अजून कम से कम 1.5 महिना तर काहीच होत नाही. काहीच नाही होत. काहीच नाही. अशीच जर सोय राहिली या कंडिशन मध्ये आणि माल चांगला निघेल असं माल वाटतं. चांगला नाही. त्याच्यामध्ये माल निघाला पाहिजे कमी 120 क्विंटल. 120 क्विंटल म्हणजे 12 टन. 12 टन. बरोबर. हो. 12 टनापेक्षा जास्तच निघेल अशी अपेक्षा आहे जास्त आम्हाला. निघाल पण हा. तेवढा धरला आपण. बरोबर. हो. तर मित्रांनो, पवारवाडीला आहे, दादांचा प्लॉट आहे. बघू शकतो आपण. पूर्ण इकडेच प्लॉट दाखवा. एक सारखी कंडिशन आहे प्लॉटची. तर आपण जेव्हा समोर कोणत्याही सीझनला लावत असणार तर दादांनी सांगितल्याप्रमाणे 6 फुटावर आपण लावावी ही व्हरायटी. आपला चांगला फायदा होईल. बरोबर दादा? हो. ओके, धन्यवाद.